आपत्ती असते ना त्याला मध्ये असं टाकायचं यात आणि अशी पिळायची. पहिली होती ते आपण अशी त्याच्यावर टाकून देऊ थोडी. वरून तर चांगलं दिसतंय, कसं येते भारी दिसतंय का. असं ऑमलेट तुम्ही हॉटेलमध्ये पण खाऊ शकत नाही. तर कारण असं आहे, कारण हॉटेलमध्ये मी नसतो. असं वाटतं तुझा हात दुखायला लागलाय आता ब्राउनिश कलर आलेला आहे त्याला पूर्ण, आणि मागच्या भागाला ब्लॅक कलर आलेला आहे कारण ते करपायला लागलेलं आहे. असा विषय झालेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे की अंड्याचं ऑमलेट कसं बनवायचं. आता त्याचा विषय असा आहे की आज मॅडमला खायचं होतं आपल्या हाताचे ऑमलेट, त्यामुळे म्हणलं ठीक आहे, म्हणलं तर बनवून देतो. तर चला तर मग आपण सुरुवात करू ऑमलेट कसं बनवायचं. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला नक्की तुम्हाला दाखवतो मी कसं बनवायचं. तर पहिली गोष्ट म्हणजे इथं जे रेडी सगळं सामान आपण करून ठेवलेलं आहे. आता हे सामान म्हणजे ऑलरेडी हिने करून ठेवलेलं आहे, कारण काय ही कटिंग वगैरे मला सगळ्या गोष्टी काही येत नाही, त्यामुळे मी तिला म्हणलं तू रेडी करून ठेव. तर तिने करून ठेवलेलं आहे. आता मेन विषय पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला घ्यायच्यात अंडी. तर अंडी ठेवलेली आहेत, ती अंडी घ्यायची आणि त्याला फोडायचं कसं, असं मधून फोडायचं. पूर्ण नाही फोडायचं, अर्धा अर्धा फोडायचं. म्हणजे कसं असं फोडायचं आणि असं टाकायचं त्यात. ओके, मी करणार आहे 2-2 अंड्याचं ऑमलेट, त्याच्यामुळे मग 2 अंड्याच्या ऑमलेटने त्या प्रकारे सगळं सामान टाकणार आहे. त्यानंतर हे असं असं फोडायचं, असं 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 फोडल्याच्या नंतर परत हे टाकायचं ह्यात असं. हे 2 अंडे टाकले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला गॅस चालू करावा लागेल, कारण गॅस चालू केल्याशिवाय तुमचं चालू होणार नाही. आपल्याला पहिलं करावं लागणार आहे गॅस चालू. तर आता गॅस करू आपण चालू. आता केलेला आहे आपण गॅस चालू. ह्याला करायचं थोडा स्लो करायचा, खूप जास्त आहे हा थोडा स्लो करायचा, म्हणजे कसं जास्त होत नाही. आणि ह्याच्यावर ठेवून द्यायचं हे फ्राय पॅन. फ्राय पॅन बोलतो ना, फ्राय पॅनच बोलतो. ठीक आहे, हे झाल्याच्या नंतर अंड्याचं आपण हे 2 घेतलेले आहे. इथे चमचा आहे, चमच्यामध्ये काय करायचं, याला मिक्स करायचं असं असं घर 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 असं असं फिरवायचं. पूर्ण मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता असं नाही काय, पूर्ण एकदम असं बारीक 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 करून ठेवायचं सगळं. ठीक आहे, असं केल्याच्या नंतर पूर्ण एकजीव करून घ्यायचा. याचा एकजीव अंड्याचा पूर्ण एकजीव करून घेतल्याच्या नंतर इथं असं ठेवून द्यायचं. आणि ह्याच्यात टाकायचं काय, मीठ. हे मीठच आहे का, आता मिठाच्या जागा जायची साखर. ठीक आहे, हे चवीपुरतं. आता मीठ कसं टाकायचं, चवीनुसार टाकायचं, जास्त टाकायचं नाही. जास्त टाकल्याच्या नंतर काय तो खारट होतो. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्याच्या नंतर पुढं काय आणखी काय, चटणी पावडर असते ना, काय असतं, पण ठीक आहे. त्यासाठी आपण हे टाकलेलं आहे, काय बोलतो त्याला ते, मिरची जी जास्त टाकणार नाही मी, त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगतो. मिरची टाकलेली. तर टोमॅटो पण मी जास्त टाकत नाही, थोडा टाकतोय. हे टाकल्यानंतर मग आपण टाकू कोथिंबीर. ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या का टाकतोय मी तुम्हाला सांगतो नंतर काय कारण आहे. थोडं टाकायचं म्हणजे कशामुळे टाकतोय थोडं. त्यानंतर थोडा कांदा टाकतो. ओके, नंतर मग आपण शेवटी बोलू. अरा खतरनाक. ठीक आहे, हे गरम झालेले, माझ्या मते फ्राय पॅन गरम झालेला आहे आता. ठीक आहे, ओके. आता हे टाकायचं ह्याच्यामध्ये असं. हे आहे तेल, कुठलं तेल माहित नाही, पण तेल आहे त्याच्यामध्ये. असं टाकायचं. इथे काय झालं, आता ह्याच्यामध्ये होतं थोडं तेल, त्याच्यामुळे हे लागलं फडफड करायला. सॉरी, तेलच म्हणतोय, पाणी होतं त्याच्यामुळे लागलं फडफड करायला. ठीक आहे, हे असं टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला ऑमलेट. आता हे मिक्स केलेलं आहे बरोबर, ह्याला जर आपण कमी करून घेऊ. तर आता ह्याला कमी केल्याच्या नंतर ह्याला आणखी आपण करू थोडं मिक्स, नाही का. मिक्स केल्याच्या नंतर परत एकजीव करू आपण याचा पूर्ण, आणि मग ह्याच्यामध्ये देऊन टाकू आपण ऑमलेट. ठीक आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मला कसं वाटतंय माझी कुकिंग सांगा मला नक्कीच. ठीक आहे, हे झालेलं आहे. आता आपण टाकलं ह्यात ऑमलेट. आता टाकल्याच्या नंतर असं करायचं त्याला, असं
म्हणजे कसं पसरून जातं ते पूर्णपणे. आता नक्की कुठल्या देशाचा नकाशा होईल मला माहित नाही, पण ठीक आहे, आपण प्रयत्न तर करतोय. तर विषय असा आहे की ऑमलेट असं पसरून घ्यायचं पूर्ण फ्राय पॅनवर. त्याने काय होईल की तुमचं अख्खा एका ह्याच्यावर राहणार नाही. ते मला कसं काय वाटतंय ते मला नक्की सांगा. हे बनवणं योग्य आहे का, ह्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे? हे असं पूर्णपणे किती वेळ ठेवायचं असं? याला याला पूर्ण उलट पालट व्हायचं राहतं असं ऑमलेट. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्याला आता बनलेलं आहे. मला कसं वाटतंय ते मला सांगा. पहिली गोष्ट म्हणजे वरून तर चांगलं दिसतंय, कसं येतं भारी दिसतंय का? वरून तर चांगलं दिसतंय. मला वाटतं थोडं वरून तेल टाकू त्याला साईडने. ठीक आहे, साईडने थोडं आपण त्याला तेल टाकू, चवीनुसार तेल टाकू. चवीनुसार तेल टाकल्याच्या नंतर आपण त्याला करायचंय पलटी. आता हे झालंय आपल्याला तेल टाकून. शॉट असा झालेला आहे की हे मला वाटतं जरा गॅस कमी करावं, मला असं वाटतंय. करपलं का काय? असं पूर्ण काढून घ्यायचं. ओके, आता असं निघलेलं आहे. त्याला असं घ्यायचं आणि असं पलटी मारायचं. ओके, तर कसं वाटतंय? थोडं थोडं करपलेलं असं मला वाटतंय, कारण मी जरा लेट केलेला आहे हे करण्यासाठी. पण नॉर्मली तुम्हाला कसं वाटतंय बघा. असं ऑमलेट तुम्ही हॉटेलमध्ये पण खाऊ शकत नाही. तर कारण असं आहे, कारण हॉटेलमध्ये मी नसतो, त्यामुळे तुम्ही खाऊ शकत नाही. तर असं बनवल्याच्या नंतर हे झालेलं आहे तुमचं ऑमलेट. ठीक आहे, आता झालेलं नाही म्हणजे आणखी त्याला आपण आणखी ह्याला हे करायचं आहे, म्हणजे आणखी त्याला पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे. पूर्णपणे भाजून घेतल्याशिवाय तुमचं ऑमलेट काय रेडी होत नाही. ठीक आहे, त्याला एकदा पलटी मारू. ठीक आहे, मला वाटतं एकाच बाजूने शेकून घेऊ, कारण दुसऱ्या बाजून शेकलं तर त्याचा होऊन जाईल आता दूर. आणि मला असं वाटतं तुझा हात दुखायला लागलाय आता ठीक आहे, एका बाजूने आपण त्याला शेकून घेऊ आता पूर्णपणे. हे बघा कसं वाटतं, थोडंफार करपलंय खरं तर, पण भारी झालेलं आहे. मला तरी असं वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय ते बघा. ठीक आहे, आणि हे झाल्याच्या नंतर त्याला जरा असं दाबून वगैरे शेकून घ्यायचं पूर्णपणे. ठीक आहे, आय थिंक हे बघून घ्या, तिकडून कसा ब्राउनिश कलर आलेला आहे त्याला पूर्ण, आणि मागच्या बाजूला ब्लॅक कलर आलेला आहे, कारण करपायला लागलेलं आहे. असा विषय झालेला आहे. ठीक आहे, तर माझ्या मते आपण एवढं आता हे करून टाकू, ताटामध्ये काढून घेऊ. त्याला असं पलटी मारायचं का, कारण कोणाला दिसलं नाही पाहिजे आपलं ऑमलेट करपलेलं आहे म्हणून, असा विषय. ठीक आहे, हे बघा, हे बघू शकता तुम्ही ऑमलेट कसं झालेलं आहे. कसं झालंय ऑमलेट? चांगलं झालंय का? मी तर चांगलंच करतो, त्यात काय वाद नाही. ठीक आहे, झालेले ऑमलेट रेडी. तुम्ही बघू शकता पूर्णपणे असं एकदम ब्राउनिश कलर वगैरे आलेला आहे मस्त पैकी. एक 2-3 ऑमलेट बनवलेले आहेत. आता ऑमलेट तर झालेले आहेत. ऑमलेट सोबत आपल्या मॅडमला पाहिजे आणखी चहा. तर चहा पण कसा बनवतात हे पण मी तुम्हाला दाखवतो. माझा जो चहा आहे तो तुम्हाला बाहेर कुठंच भेटणार नाही, कारण एकदम स्पेशल चहा असतो. तर मी तुम्हाला दाखवतो चहा पण कसा बनवतात. चला तर मग चहा बनवू. तर मित्रांनो, ऑमलेट आपले रेडी झालेले आहे. आता मी तुम्हाला दाखवतो मी चहा कसा बनवतो ते. तर चहा बनवण्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला दूध पाहिजे. दूध तर ऑब्व्हियसली पाहिजेच. त्यानंतर पाणी पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहिजे काही भांडी कासाठी, चहा बनवण्यासाठी. ठीक आहे, तर हे झालेले आहे. आता आपण करू ह्याच्यावर ठेवू. ठीक आहे, हे पेटवल्याच्या नंतर गॅसला थोडा कमी करू.
त्यानंतर हे भांड ठेवू. ठीक आहे. भांड ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये आपण आता मी जास्त चहा करणार नाही. त्याचं कारण काय, मी जास्त काही चहा पित नाही. कारण विषय असा आहे, जास्त चहा प्यायला जास्त शुगरने काय होतंय, फॅट वाढतंय. आणि त्यासाठी चहाची पत्ती जो चहा आहे ते फक्त मी एकच चमचा टाकणार आहे. इनफॅक्ट थोडाफार जास्त नाही टाकणार, एक ठीक आहे माझ्यामध्ये, जास्त नको, 1 चमचा. कारण 1 कपासाठी 1 चमचा ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग टाकायचं आहे आपल्याला साखर. साखर पण जास्त टाकणार नाही, कारण ती एकटीच पिणार आहे, मी काय पिणार नाही जास्त. जास्त म्हणजे पिणारच नाही तसं. आणि थोडा साखर ते पण टाकून घेतलेली. आता ते झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकणार आहे दूध. ठीक आहे. हे टाकलं मी दूध. दूध केलं पूर्णपणे पलटी. आता तुम्ही चहा माझा बघू शकताय कसा होतोय ते. त्याला असं फिरवत राहायचं, असं गर 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 फिरवत राहायचं. आणि मेन विषय म्हणजे तुम्हाला सांगू का, चहा असा कडक का बनवायचा, कारण चहाचा जो काय बोलतात ते चहापत्ती जी असती त्याचा असा रस जो आहे पूर्णपणे असा त्यात उतरला पाहिजे. कशामध्ये, चहामध्ये. तेव्हा ते चहा प्यायला मजा येते. आता तुम्ही बघू शकताय. तर चहा आपल्याला उकळते. आता चहा उकळल्याच्या नंतर त्याला काय करायचं, असं चमच्याने असं हे करायचं मिक्स, नाही का. हे चहापत्ती जी आहे ती पूर्णपणे अशी त्यात मिक्स झाली पाहिजे. बघू शकताय बघा, असा एकदम चहा असा छान दिसतोय. चहा बनवायची पण एक कला असते, माहिती का. तर असा मिक्स झाल्याच्या नंतर असं पूर्ण त्याला एक पूर्णपणे उकळी येऊन द्यायची. पूर्ण उकळल्याच्या नंतर मग आपण त्याला काढून घेऊ. तो तर तुझ्यापेक्षा चांगलाच असतोय तसा पण, त्यात काय वाद आहे तेव्हा. ठीक आहे. चहा उकळल्याच्या नंतर आपण त्याला घेऊ आता खाली काढून. तर तुम्हाला दाखवतो, हे बघा कसा झालेला आहे. ह्याच्यामध्ये जे हे राहिलंय काय बोलतोय त्याला, ते चहापत्ती. ही बघा, ही जी चहापत्ती असते ना, ह्याला मध्ये असं टाकायचं यात आणि अशी पिळायची, अशी पिळायची. म्हणजे कसं, त्या चहापत्तीचा जो अर्क जो असतो तो त्या चहामध्ये उतरतो. ओके. ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर जी एक्स्ट्रा दुधावर जे हे राहील, काय बोलतात त्याला, साई, जी एक्स्ट्रा साई राहिली होती ती आपण अशी त्याच्यावर टाकून देऊ थोडी. म्हणजे कसं आपल्याला जरा लुक येतो. जरा जास्त झालं. ठीक आहे. अशा प्रकारे आपला चहा झालेला आहे रेडी. हे बघू शकता तुम्ही, आपलं चहा, हे आपलं चहा आणि हे आपलं ऑमलेट. कसं वाटतंय तुम्हाला नक्की सांगा. ठीक. तर बघा मित्रांनो, हे बघा आपलं पूर्ण नाश्त्याचं रेडी झालेलं आहे. इकडे चहा आहे, इकडं ऑमलेट आहे, चपात्या, केचप वगैरे. तर कसं वाटतंय तुला, कसं झालेलं आहे. कधीतरी आयतं भेटलं खायला, असं रोज बनवत जावा. हा, तेवढीच काम करत बसतो आता मी, रोज बनवत जावा. बघ बरं खाऊन कसं वाटतंय ते नक्की. तसं छान झालंय. माझं तरी ऑमलेट जळतं जरा, त्यांचं जळत नाही. मस्त झालेलं आहे, एकदम छान. टेस्ट वगैरे, मीठ पण व्यवस्थित आहे. असं खरंच सांगते मी, कारण माझं ऑमलेट असं बनतच नाही. छान झालंय. आणि असं कोणीतरी आयतं खायला दिलं बरं वाटतं. आयतं खायला. चला आता नाश्ता करू. तर मित्रांनो फायनली आपलं ऑमलेट जे ते घरात आवडलेलं आहे प्रत्येकाला. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.